of professional cycling. What a beautiful moment. Bendiki Becker. Good luck. Thank you, everyone. It's now time to launch. 3 onwards. That's it. Let's have a picture with Indu. Let's have a quick picture with Indu. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मी 21 तारखेला जेव्हा मी माझा उमेदवारी अर्ज भरायला गेलो होतो त्यावेळेला जेव्हा प्रश्न विचारला की तुमचं काही पॅनल वगैरे आहे का, तेव्हा मी असं उत्तर दिलेलं होतं की आता तरी मी अपक्ष भरतो आहे, पण नंतर एकदा छाननी झाल्यानंतर जे समविचारी साहित्यप्रेमी उमेदवार असतील ते सगळे आम्ही एकत्र
पॅनल करू आणि ही पंचवार्षिक निवडणूक लढवू, त्याप्रमाणे आमचा विचार विमर्श झाला आणि आम्ही एकत्रितपणे साहित्य संवर्धन आघाडी या नावाने हा पॅनल उभा केलेला आहे, ज्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी मी स्वतः योगेश सोमण उमेदवार आहे, प्रमुख कार्यपदासाठी स्वाती महाळंक या उभ्या आहेत, कोषाध्यक्ष पदासाठी प्रदीप निफाडकर सर उभे आहेत, स्थानिक कार्यवाह जे आहेत पुणे शहरामध्ये जे 7 असतात त्या 7 साठी व्याख्याने आणि स्मृती दिन हा कार्यविभाग बघण्यासाठी सुनील महाजन यांची उमेदवारी आहे, ग्रंथ निवड समितीसाठी हेमंत मावळे हे स्थानिक कार्यवाह म्हणून उभे आहेत, पारितोषिकांसाठी सुनेत्रा मंकणी आहे, ग्रंथालय विभागासाठी प्रसाद मिराजदार आहे, परीक्षा विभाग कुणाल ओंबासे वास्तू देखभालसाठी नितीन संगमनेरकर, वर्धापन पारितोषिकांसाठी डॉक्टर गणेश राऊत, संदीप टापकीर हे पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून उमेदवार आहेत, त्यांना आम्ही आमच्या आघाडीतर्फे पाठिंबा दिलेला आहे. ही आमच्या साहित्य संवर्धन आघाडीची ही नावं आहेत, हे सर्व उमेदवार आहेत आणि आम्ही एकत्रितपणे या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत जाणार आहोत, साहित्य प्रेमींपर्यंत जाणार आहोत आणि आता 10 वर्षानंतर बदल व्हावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि तो सकारात्मक बदल व्हावा अशी इच्छा आहे. आम्ही इथे JM रोडला पुण्यात आमचं ऑर्गनायझेशन आहे पुणे ॲनिमल लिबरेशन म्हणून, तर आम्ही प्राण्यांसाठी आवाज उठवतो. आज आम्ही इथे जमलो आहोत. आम्ही डेअरी म्हणजे आपण जे दूध पितो ते आणि जे बीफ असतं त्याच्यामध्ये एक लिंक आहे की हे 2 इंडस्ट्रीज ते हातात हात घालून चालतात, आम्ही हे सांगतो. आणि हे आम्ही का म्हणतो, कारण जेव्हा एक गाईला बाळ होतं तर ते जे वासरू असतं ते नर होतं किंवा मादा होतं, तर जेव्हा मादा होते ती मोठी होऊन ती दूध द्यायला लागते, पण जेव्हा नर होतं तर ते नर वासरू ते जातं बीफ बनायला, ते कत्तलखान्यात जातो तो आणि त्याचं बीफ बनतं. आम्ही सांगतोय भारताचा हा जो डेटा आहे आपल्याकडे, भारत पूर्ण जगात सर्वात जास्त दूध पितं, आपला पहिला नंबर आहे दूध पिण्यामध्ये आणि बीफ एक्सपोर्ट करण्यामध्ये भारताचा 3रा नंबर आहे. ह्यामध्ये आपला नंबर 1 ते 5 किंवा कधी कधी 10 मध्ये राहिला आहे, पण आपलं दूध पिणं आणि बीफचं एक्सपोर्ट हे नेहमी आपण टॉपवरच राहिलो आहे, कारण हे 2 इंडस्ट्रीज हातात हात. आणि अजून गाय जेव्हा म्हातारी होते तेव्हा पण ती प्रॉफिटेबल नसते, त्यामधून आपल्याला पैसे नाही भेटत, तर ती पण गाय तिचं पण जाऊन बीफ बनतं. आणि ह्यामध्ये जी क्रूरता असते त्याचं पण आम्ही सांगतो आहे, जसं की पहिली गोष्ट तर तिला दूध आलं आहे म्हणजे की तिला बाळ झालं असणार, तिला बाळ झालं आहे म्हणजे ती प्रेग्नंट राहिली असणार, ती प्रेग्नंट राहिली असणार तर तिला कसं प्रेग्नंट करतात ते पण आम्ही सांगतो आहे, तिला कसं तिचं यौन शोषण होतं, तिला कसे हात लावतात, या सगळ्याबद्दल पण आम्ही सांगतो आहे. आणि आजचा आमचा हा उकल्प आहे की मेन म्हणजे की डेअरी आणि दूध आणि मांस ह्यामधलं लोकांना ते कनेक्शन दिसत नाही किंवा लोक ते बघत नाही, कारण आपल्याला ते सांगितलं जात नाही. आमचं फक्त हेच आजचं आहे की लोकांना हे सत्य कळावं आणि मग ते जर समजूतदार असतील तर त्यांना त्यांचा बरोबर निर्णय घेता येईल. बसली बघा ही बराया खंडेराया